मी काय करतो गप गुमान माफीचा साक्षीदार होतो. पांड्या रानाला सोड रे. बाब्या कळलं आता कळलं. या रानाला जर सोडलं तर आपल्या दोघांचं नुकसान. तवा तू ठरव हाय ते समज घालवायचं का वाटून खायचं. बंड्या सोड बाबा रानाला सोड. 60% आमचं 40% तुझं. मंजूर मंजूर. ठीक आहे. आमच्या राणा भाऊजींचं नक्की काय हाल केले ते जरा दाव की. काय राणा भाऊजी कसं हायसा? लईच हाऊस होती ना वा आम्हाला निगंडवायची. गंडवायचं नाही, अद्दल घडवायची. कुणाला घडली मग अद्दल? कुणाला घडली अद्दल? राजा राजगोंडा बनून हातोहात आमासनी शिवलं, आमासनी गंडिवलं. असं काय केलं समज? हा असं नाही आहे ते. राणा झाला शाना. हा तेच साध्या भोळ्या स्वभावाचा आमचं राणा भाऊजी ही असली भामटेगिरी करते आला असं सपनात बी वाटलं नव्हतं आम्हाला. काय र ठोकळ्या, हे असं खोटं वागणं शोभतंय तुला? शोभत नाही बाई, आमचा तर खरं विश्वासच बसना झालाय. माझा बी विश्वास बसत नव्हता. आई एवढा दर्जा दिला मी तुला, मंडळासारखा विश्वास ठेवला मी तुझ्यावर. तू दर टायमाला माझ्या पाठीत खंजीर खुपसलीस. हिम्मत नव्हती काय समोर लढायची तुझ्यात? तुझ्यात वती ना व हिम्मत. मग तू काय दिवं लावलंस? त्या भुरट्या राजा राजगोंडाचं सोंग घेतलं. अरे सोंगाड्याला सुद्धा सोंग घेतलं की पैसे मिळतात, पण ह्यो तर आता जीव घालवून बसणार आहे स्वतःचा. तुझ्यासारख्या ढोंगी बाईला राजा राजगोंडाच पाहिजे दाडा शिकवायला. पण काय उपयोग? परत अडकलास ना व तू हिथं अडकला आणि तुझा बाप तिथं. तुझी ती म्हातारी, तुझी बायको समधी कुठतर रस्त्यावर, आणि तो लाडू तो बी गाठोडं घेऊन फिरतोय कुठतर वन वन. ए माझ्या माणसांना काय केलं तर याद राख. काय करशील? काय करशील? करायला काय नाहीच आहे र तुझ्याकडं. तुझ्या जीवा भावाच्या माणसाला आम्ही आता वनवास भोगायला लावतो का नाही बघ. आणि तू वर ढगात. खरं मागच्या टायमाला आम्हाला तुला मारायचं नव्हतं, ते चुकून झालतं आमच्याकडनं. पण आता या टायमाला आमच्याकडं पर्यायच नाही. मला मरणाचा भ्या दाव नकास. नुसतं तुझ्या मरणाबद्दल कोण बोलतय? तू हिथं मरणार आणि तिकडं तुझा बा तो म्हातारा अन्न पाण्या वाचून तडफडून मरणार. तुझं नशीब तर चांगलं आहे र. तू आता गतकशील, वर ढगात जाशील, पण त्याला जितेपणी नरक यातना भोगायला लावतो का नाही बघ तू आता. तुला सोडणार नाही मी, नाही सोडणार. अक्कल आली नाही वाटतं तुला अजून? मरताना बी शांतपणे मरायचं नाही याला. एकदा सोडून तर बघ, मग धावतो तुला कसा शांत राहतोय ते. पप्प्या याला शांतता नगाय, तर याला आता असं मरण दे की ह्यो वरडला पाहिजे मरणाचा. कसो बघ कसो. पप्प्या एक काम कर, याला हिथं असाच बांधून ठेवा आणि अख्ख्या गोडाऊनला आग लावून टाका. इथं गोडाऊन जळलं काय आणि माणूस जळला काय, दोघांची बी राख सारखीच.
जसा ह्यो अचानक एक दिवस गावात आला तसाच ह्यो निघून बी गेला असंच वाटल समद्यासनी. ताईसाहेब खरंच काय तुम्ही हे समजा जादा करता असं वाटत नाही. पप्या हिला बी त्या आगीत जाळून टाक बरं. नाही 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 ताईसाहेब तुम्ही म्हणशील तसं तुम्ही म्हणशील तसं. या आगीत ह्यो तडफडला पाहिजे हे ध्यानात ठेव पप्या. यानं तुझ्यापेक्षा ज्यादा मला ताप दिलाय. आगीत कसा ताप पिऊ तू बघ याला आता. पोकळ्या तुझा ह्यो राग तुझा ह्यो सूड पेटवून टाकतोय आम्ही आता. येऊ पप्या ही नजर जळून राख झाली पाहिजे. चला निघूया. अंजली अगं राणा कुठं आहे? तो अजून कसा आला नाही? हो का तुम्ही नका काही काळजी करू. आधी आपण हे घर सोडूया. काय बेलाचं काय झालं? निघूया आपण. मग आपण घर सोडून का जायचं? चल जाऊया. पण कुठे जायचं ते तरी सांग. आपण मळ्यात जाऊया. अंजली अगं सूरजला फोन तरी कर की. नाही नाही नको गोदाका. त्यांचा रागावर ताबा राहत नाही. प्राणाची करतील सगळं व्यवस्थित. अगं पर नको गोदाका. सूरज भाऊजींना समजेल सगळं. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आत्ता आपण हा वाडा सोडून लवकर बाहेर पडूया. उगाच जाऊबाई आत्ता आल्या ना तर त्याच्यावरनं काहीतरी वाढायला नको. काय वाढून ठेवायचं राहिलंय? शिरपती अगोदर का तू जा आणि सूरजला समज सांग. अगोदर तुम्हाला सगळ्यांना मळ्यामध्ये सोडतो आणि मग जातो सनिताकडं. अरे बाबा आमचं आम्ही जातो. तू जा सूरजला गाठ. चला निघूया. लाडू चल. सावकाश. तेव्हा अजून किती परीक्षा घेणार आहे कोणाच ठाऊक. आता कसं वाटतंय सांग की. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हो हो आता कसं? हो पप्प्यादा हा. अहो पंपावर जाऊन पेट्रोल घेऊन आलोय तरी पण तुमचं सपलं नाही काय? अहो, अर्धा जीव गेला की त्याचा. नाही 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 पूर्ण जीव जायच्या आत त्यानं मला सांगितलं पाहिजे. आता कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय सांग की कसं वाटतंय? नजर म्हणायची का काय? घाबरलो मी घाबरलो बाबा. नाही 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 पांड्या. आपल्या तायडीनं सांगितलेलं बरोबर होतं. याची नजर आहे की नाही याच्या नजरेची राखच झाली पाहिजे. राणा आता तू मला सांगणार नाहीस ते मला माहिती आहे. पण आता मी तुला सांगतो. आता तुला गार नाही वाटणार आहे. आता आहे का नाही तुला गरम गरम वाटणार आहे. बंड्या सरक 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 सरक. आता तुला गरम 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 वाटणार आहे तुला आता.
अरे नाही 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 राणा, मला काय वाटतंय, वर जाता जाता तुला गार वाटेल, बरोबर आहे का? मला सांग, सुडाच्या भावनेनं तुला गरम 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 वाटत नक्की काय होईल? सांग की, सांग की सांग की सांग की. पंड्या आण मशालन आणि दाखवला आग काय असते ती. मी का मी पेट्रोल घेऊन आले पप्प्याचा. होय काय, पेट्रोल घेऊन आलास? इथं माननीय कोण आहे? मी आहे का नाही? मग तू पेटवायचं. हो मी नाही पप्प्याचा. या काय बोला तुम्ही? तू ह्या टायमाला तू पेटव की. मी नाही बघा पप्प्याचा. तुला मी सांगितलं की नाही पेटव म्हणून? नाही नाही पप्प्याचा. पेटव रे. ए तुला बांधून ठेवले तरी बी मला मारायची हिंमत नाही तुमच्या दोघांमध्ये. अरे पेटव की. कसाला माझ्या ऑपरेचा डॉल्बी वाजवा लागलाय? नाही बघा पप्प्याचा. नाही काय ते उचल हातात दे. तुला दाखवतो तो कसं पेटवायचं. पप्प्याचा. बाहेर. अहो पप्प्याचा. बाहेर. हे बघ, हे झाड आहे का नाही झाड, त्याच्या माग मी थांबतो. आता तू हे अख्खं गोडाऊन जाळायचं. हो मी नाही पेटवणार पप्प्याचा. नाही पेटवणार? नाही काय आहे, तू नाही म्हटलास की नाही तर मी अख्खं गोडाऊन पेटवू शकतोय. पण पेटवायच्या आधी 4 शब्द. ज्या पेट्रोल पंपावरनं तू पेट्रोल आणलंस की नाही, त्या पेट्रोल पंपाचा मालक आहे माझा दोस्त. त्याच्या सीसीटीव्हीत तूच दिसलायस पेट्रोल आणताना. मी काय करणार, मी पोलिसांना सांगणार बाबा रानाला ह्यानं जाळून मारला. चालतंय की नाही? आणि हे जर नाही केलंस, अख्ख्या तुझ्या घराला पोरा बाळात सगळं पेटवून टाके. हो नाही नाही पप्प्याला. ए, पप्प्याला. ओढ. नाही. सांगितलं गप गुमान करायचा. हा, मी लपून बसले, गप जाळायचा. चाल सांगतोय मला. नंदिता, 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 तुम्ही का बसा, मध्ये पडायचं नाही. नंदिता खाली ये लवकर. नंदिता, सनिता, सनिता, शिरपत दादा, हा गोळ्या आण लवकर. नाही सनिता, आपल्याला म्हटलं ना. सनिता असं का बी करू नका. सांगायचं नाही काय करायचं ते. सनिता आणणार का नाही? सनिता सनिता ऐका माझं. तरी अंजली वहिनी म्हणत होता तुमचा रागावर ताबा नाही म्हणून. सनिता ऐका, सनिता असलं बोलतं असं काय बी करू नका. आज तिला जिती सोडणार नाही मी. ऐका सनिता, सनिता. खून करणार आहेस आमचा? कर कर खून आमचा. सूरज तू जेलात जाशील आणि तुझं पोरग उपाशी राहून राहून तडफडत मरून जाईल. तुझा बाप आणि तुझा भाऊ गावणार नाही ते वेगळंच. तुमच्या तर सनिता ऐका माझं. चला आपण दादा आणि साहेबांना उडकून आणूया. चला. ताईसाहेब एक गा. तू घाबरू नका चंदे. याचा भाऊ आणि बाप तर जात्यालच, पण ती म्हातारी आणि याची वहिनी ते बी दारोदार भटकत राहत्याल. सूरज गप गुमान ती बंदूक खाली ठेवू आणि आमच्या संगत राहा. ही अख्खी इस्टेट आता आमची झाल्या. तुला पाहिजे असेल तर तू दारू पी, नाहीतर तुझा काय पाहिजे तो बिझनेस कर. आम्ही काही बोलणार नाही. तुला काय पाहिजे ते कर. राणा कुठं आहे? अरे काय करणार आहेस माहिती करून? आत्ता पतूर जळून राख बी झाला असत्याल. नंदिता, अरे
अगं हिता आमसनी मारण्यापेक्षा जाऊन वाचव तुझ्या भावाला. 4 नंबरच्या गोडाऊन मध्ये ठेवलंय. ते पेटण्याआधी बघ तुला काही जमतंय का. अहो ताईसाहेब तुम्ही काय केलं सा? अहो पत्ता कशाला सांगितला? आता रानात वाचवलं म्हणजे अगं, ए खुळे, यो 1 मिनिट जरी थांबला असता का नाही तर खरंच यानं जीव घेतला असता आमचा. चक्रम डोक्याचा माणूस आहे ह्यो, तुला माहित नाही. आणि आता पतूर गोडाऊन जळलं पे असेल. कोण वाचत नाही आता. पर आता सनिदा परत आल्यावर जर परत आला तर त्याचा बी काटा काढावा लागेल आम्हासनी. पप्प्याला सांग आम्ही बोलवलंय वाड्यावर. त्याला म्हणाव त्याच्या तायडीचं कपाळ पांढरं करायचंय. समजा खेळ खल्लास करणार आम्ही आता. बघ तू जा. या गोदाका भाऊजी. वहिनी गोदा का मॅडू गोदा का याकी बस बस बस. बसा. भाऊ वहिनी हो तुम्ही सगळे ह्या टायमाला काय झालं? बरकत काका आम्हाला काकीनं हकललं. क्या नशिबाचं भोग काय करणार. म्हणजे मैं कुछ समजा नाही. वहिनी साहेबांनी घरात राहायचं नाही म्हटलं. का वाडा का त्यांच्या मालकीचा आहे व्हय? हो अख्खा वाडा आणि इस्टेट आता त्यांची. राणाजींनी सगळं त्यांच्या नावावर केलं. क्या हो वहिनी राणा काय पागल झाला का काय? अहो इस्टेट नावावरच करायची होती मग आधी का केली नाही? परत त्यांच्या जाळ्यात अडकला का काय तो? नाही नाही असं काही नाही. अहो मग मग का केली असं सगळं? आबांसाठी. साहेब आबा जाऊबाईंच्या ताब्यात आहेत. आणि राणाजींनी हे सगळं केलं नसतं तर त्यांनी आबां. अरे देवा. गोदाक्का गोदाक्का अहो काय होतंय तुम्हाला गोदाक्का? पाणी द्या. गोदाक्का गोदाक्का अहो, नको नका ना एवढी तुम्ही काळजी करू. अहो राणाजी सगळं व्यवस्थित करतील. माझी आता पातूर त्या कैदाशिनीच्या ताब्यात आहेत साहेब. देवा देवा काय हाल केला असेल तिनं साहेबांचं. हो आणि राणाजी गायब झाले ते सुद्धा जाऊबाईंमुळेच. आता त्यांनी हद्द पार केली आहे भाऊजी. वहिनी हात दाता नाही आधीच ओलांडल्या. आता मी त्यासनी सोडत नाही म्हणजे सोडत नाही. बरकत भाऊजी अहो बरकत भाऊजी थांबा. द्या ते इकडे. वहिनी तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. वहिनी त्यांनी मला हंटरनं फोडत तेव्हा जेवढा राग आला नाही तेवढा राग आता आलाय. आता सोडत नाही म्हणजे नाही बरकत भाऊजी जोपर्यंत आबा परत येत नाही तोपर्यंत आपण असं काही करू शकत नाही. हो पण वहिनी हे बघा राणाजी आणि आबा दोघेही जाऊबाईंच्या ताब्यात आहेत. त्यांना धोका होईल असं आपण काही वागू शकत नाही. थांब बरकत